मधील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या 7 बॉम्बस्फोटामधील 12 आरोपींना उच्च न्यायालयाने निर्दोष सोडलेला आहे। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। पोलिसांनी मारहाण करून जबाब नोंदवले असा आरोप या प्रकरणातील दोषींनी केला होता। मुंबई हायकोर्टाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। साक्षीदारांच्या साक्षी या विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय। घटनेच्या 100 दिवसांनी साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य आहे असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय। या स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास संस्थेला अपयश आलं असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय। बॉम्ब कसे होते तेच माहिती नाही, तसंच मिळालेले बॉम्ब, बंदुका, नकाशा या पुराव्यांनाही अर्थ नाही असं कोर्टाने म्हटलंय। सुनावणीला आरोपींनी येरवडा, नाशिक, अमरावती, नागपूर जेलमधून व्हीसीनं हजेरी लावली होती। मुंबईतील रेल्वे ट्रेन बॉम्बस्फोट यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, धक्का बसला आहे। निश्चितपणे 2006चा तपास, त्यानंतर लीगल रिप्रेझेंटेशन, न्यायालयात मांडणी या त्रुटी राहिल्या असेल, परंतु मुंबईकरांना न्याय हवाय। ते जे अतिरेकी आहेत ते फाशीवर लटकलेच पाहिजे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपील केली आहे की चांगली इन्व्हेस्टिगेशन लीगल टीमची रचना करा, सर्वोच्च न्यायालयात जा, मुंबईकरांना न्याय मिळालाच पाहिजे।